हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे एक सिंपल व्हिडिओ. तो सिंपल व्हिडिओ वटपौर्णिमेचे सिंपल लूक बनवणार आहे. एकदम सिंपल असेल आणि साडीची पण स्टाईल जरा वेगळी असेल. तर ते काय असेल ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला मग मी आज सिंपल लुक करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला साडी आणि ज्वेलरी पण दाखवणार आणि काय काय वेअर करून दाखवणार ते पण. आणि साडी जरा वेगळ्या पद्धतीने घालणार आहे आणि सिंपल लुक करणार आहे मी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदम सिंपल. काय असं नाही की प्रत्येक वेळी आपल्याला भरपूर ज्वेलरी घालायला पाहिजे किंवा काय नाही. सिंपल लुकमध्ये पण खूप छान दिसतो आपण. साडी कोणती, ब्लाऊज कोणतं, ब्लाऊज तुम्हाला हे नसेल तर ह्याच्यावर कसं कॉन्ट्रा कसं करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. चला मग आता बघू. वटपौर्णिमेचा लुक करणार ना, त्यासाठी हे असे तोडा टाईप बँगल्स आहे. आपण तोडे गव्हाचे तोडासारखे असायचे बँगल बांगड्या. तर हे मी यूज करणार आहे. ते हिरव्या बांगड्यामध्ये हे यूज करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी हे मोठे कानातलं घेतले. ह्याच्यामध्ये पिंक आणि ग्रीन आहे. कारण की माझी साडी आहे ना ती पिंक कलरची आहे. तर मला पूर्ण पिंक नको आहे. पिंकवर पिंक चांगलं नाही दिसत. त्यामुळे मी हे मोठे कानातले घेतलेत. हे कानातले घेतले असे. आणि त्याच्यानंतर हे 2 रिंग घेतलेत मी घालण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही माझी छोटीशी नथ आहे. रिअल नाही आहे, नकलीच आहे. खरं ही तेव्हा मी घेतलेली ना, तर तेव्हा मी हे 40 रुपयाची घेतलेली. खरं त्याचा कलर आणि हे बापरे खूप वर्ष झाले. कदाचित मी 19ला घेतलेली वाटते. 2019ला घेतलेली. अजूनपर्यंत आहे तशीच आहे. अशीच ठेवलेली तरी राहिली आहे. कलर बिलर काही नाही दिला. आणि कुठून घेतले एक्झॅक्टली लक्षात नाही. खरं अजून आहे तशी आहे. आणि ते महाराष्ट्रीयन लुकसाठी त्यांनी बरं पडतं म्हणून ठेवली आहे. त्याच्यानंतर मी विचार करते हे माझ्याकडे चोकर टाईप आहे हे. तर मी हे वेअर करेन आणि त्याच्यानंतर माझं मंगळसूत्र वेअर करेन म्हणून मी डिसाईड केलं. अजून बघू, कन्फर्म घातल्यानंतर एक्झॅक्टली समजेलच. ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि खूप वर्ष हे पण आहे माझ्याकडे. तर मी विचार करते हे आणि ह्यालाच मॅचिंग होण्यासाठी हा पण माझ्याकडे एक हार आहे पूर्ण. कारण की हा आणि हा दोन्ही मॅच होतं. ह्याचे स्टोन आणि हे ते पूर्ण हारले. तर ह्याला ऑलरेडी हे छोटासा हार आहे. 2 लेअरचा आहे. ऑलरेडी 2 लेअरचा हार आहे हा. आणि हा सिंगलवाला आहे चोकर टाईपमध्ये. तर तेव्हा मी रेडी होईल ना, तर मी पहिला हे घालून बघेन आणि त्यानंतर हे घालून बघेन. कसं वाटतं ते बघेन, चेक करेन. त्याच्यानंतर मी विचार करते की मी लुक तयार करेन. तर मला महाराष्ट्र लुकच करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये मी बांगड्या यूज करणार आहेत हिरव्या. तर ह्याचं कॉम्बिनेशन पण बघते मी कसं करू शकतो. तर हे घेतलं आहे मी. हे छान वाटले, मला खूप आवडले आणि स्वस्त आणि मस्त आहे. कितीला घेतलं असेल हे तुम्ही कमेंट करून गेस करून सांगा हे कितीचे असू शकतात. तर हे असं रेडी झालं आहे. माझा असं पण विचार आहे की हे कानातले घालायचे आणि ह्याच्या साईडला ते घालायचं. ते दाखवते एक मिनिट. गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेला की मी स्टार्ट केलेला. आता मी डायरेक्टली साडी दाखवते. ही साडी आहे पिंक कलर आणि हा पदर आहे फुल. तर ही माझी साडी आहे. त्याच्यावरती
हा वाला ब्लाऊज वेअर करणार आणि सिंपल लुक रेडी करणार आहे वटपौर्णिमेसाठी. एकदम सिंपल असेल. तर मी हेअरस्टाईल तर केली सिंपल आहे. हेअरस्टाईल केली आणि आता मी हे वेअर करते आणि दाखवते. साडी वेअर करून झाल्यानंतर दाखवते. इथं मी सिंपल असा साडीचा लुक केलाय. माझी ही पिंक कलरची साडी आहे, खरं ही वेगळीच कलर दिसते, रेड कलर दिसते. आणि मी हा पिंक म्हणजे राणी पिंक साडी आहे, त्याच्यावरती हा असं सिंपल ब्लाऊज घातला. मी ब्लाऊज नाही का ग्रीन घातला आहे, डार्क ग्रीन आहे. खरं इथे दिसताना पोपटी दिसत आहे. एकदम सिंपल आहे आणि सिंपल हेअरस्टाईल आहे. मी पिनअप असं वन साईड केलं आहे, पटकन होईल आणि कमी वेळामध्ये पण होईल आणि सिंपल लुक होईल म्हणून मी असं केलं. चला आता आपण मेकअपची तयारी करूया. आता मेकअपमध्ये आपण सिंपलच, काही जास्त न प्रोडक्ट यूज करता सिंपल करणार. तर पहिला मी टोनर म्हणून रोज वॉटर यूज करते. ह्याच्यामध्ये एक एक स्टेप आपण करणार, पटकन करायचं आणि सिंपल, एकदम सिंपल लुक आहे. आणि टोनर मानेला पण आणि पूर्ण फेसला लावून घेते. आणि त्याच्यानंतर मग आपण सेकंड स्टेप करणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे आपल्याला पूर्ण फेस आणि मानेला दोन्हीला लावायचं आहे. पूर्ण आतमध्ये मॉइश्चरायझर जायला पाहिजे. पूर्ण हे बघा, पूर्ण चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझर लावून आहे. माझं मॉइश्चरायझर हे निव्याचं मॉइश्चरायझर आहे. मला हे सूट पण झालं आहे आणि खूप महिने झाले मी हेच यूज करते, तर मला छान वाटतं. तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण मानेला आणि फेसला मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे करून घेतला. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप करणार आहोत. प्रत्येक टायमाला मेकअप करशील ना तेव्हा मानेला हे कंपल्सरी मॉइश्चरायझर लावायचं आहे. टोनर पण लावायचं आहे, कारण की आपण फेस पण क्लीन व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि मॉइश्चराइज दिसायला पाहिजे आणि मान पण दिसायला पाहिजे एकदम छानपैकी. त्यामुळे चला हे ऑब्झर्व होण्यासाठी मी आता हे केलं. ते तुमच्याकडे छोटा फॅन असेल तर तुम्ही लावून ऑब्झर्व करून घेऊ शकता. पूर्ण लावून घेतलं मी आता. तर आपण थर्ड स्टेप करणार आहोत. पुढचे मी होटांना पण मॉइश्चरायझरच लावलं, कारण की मऊ होतील आणि पटकन आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला लिपस्टिक लावता येईल. तर मी हा नवीन स्विस ब्युटीचा प्रायमर आणला आहे फर्स्ट टाइम. हे तुम्हाला एक व्हिडिओ मी बनवला, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. प्रायमर म्हणून आपण मॉइश्चरायझर यूज करणार आहे, प्रायमर यूज करणार आहे. स्विस ब्युटीचा फर्स्ट टाइम घेतला आहे मी. आता बघू त्याचं व्हाईटमध्ये आणि ते लावल्यानंतर एक वेगळी शाईन येते. तर हे माझ्या फ्रेंडनी पण सजेस्ट केलेलं आणि मी पण ह्याचा रिव्ह्यू खूप छान होता, त्यामुळे मी हे आता फर्स्ट टाइम यूज करणार आहे. तर हे मी तुम्हाला सांगते. बघूया चला मग आता. तर थोडेसे ड्रॉप मी घेतलेत हातावरती, डायरेक्टली मी फेसला न लावता थोडेसे ड्रॉप घेतले. पूर्ण व्हाईट वाटते हे, क्रीमसारखं मॉइश्चरायझरसारखं. खरं ते लावल्यानंतर वेगळाच लुक येतो, असं शाईन वाटतंय फेस. आता मी हे लावून घेते. आपण मॉइश्चरायझर लावतो तसंच मी प्रायमर लावला आणि हे सगळं मी हातानेच ब्लेंड करणार आहे. मी ह्याचा यूज नाही करत आहे कोणत्या टूलचा. तर डायरेक्ट मी हाताने मॉइश्चरायझर पूर्ण प्रायमर लावून घेणार आहे फेसला. हे बघा, पूर्ण लुक जरा चेंज झाला आणि वेगळी शाईन येते. ते लावल्यानंतर वेगळंच वाटतंय. हे बघा, आधीच्या फेस आणि आताच्या फेसमध्ये डिफरन्स वाटते. हे बघा, जरा चेंजेस वाटतात फेसमध्ये. हेच आपण मानेला पण थोडंसं लावून घेणार आहे, कारण की आपली पूर्ण मान व्यवस्थित आणि फेस दोन्ही व्यवस्थित एकसारखे दिसायला पाहिजेत म्हणून. हे बघा, पूर्ण असं पूर्ण ब्लेंड करून घेतले हाताने, बाकी कशाचा यूज न करता पूर्ण हातानेच ब्लेंड करून घेतला. हे बघा, पूर्ण मस्तपैकी मॉइश्चरायझर प्रायमर लावून झालं आपलं. तर आपण पुढच्या स्टेपला वळूया. तर हे पूर्ण मस्तपैकी मी तुम्हाला दाखवते. बघा, पूर्ण हे झालं, ऑब्झर्व झालं. हे बघा,
असं वाटत नाही की मी फेसला काही लावलंय आता. तर हे बघा, आणि दिसत पण नाही. हे बघा पूर्ण शाईन येते ह्याच्यावरती. तर आपण नेक्स्ट स्टेप करूया. तर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये हे पावडर यूज करतो आपण. फाउंडेशनमध्ये कॉम्पॅक्ट आहे तो यूज करणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे कॉम्पॅक्ट, तेच मी यूज करते इथे. बाकी काही न यूज करता आपण ह्याला फाउंडेशन, कन्सिलर हे काही न यूज करता प्रायमर यूज केलं, त्यानंतर कॉम्पॅक्ट यूज करतो आपण पूर्ण फेसला. आपण असं टॅप करतो पूर्ण स्किनला. हे टॅप करून घ्यायचं आहे, घासायचं नाही आहे बिलकुल. आणि तेच पूर्ण फेसला कंप्लीट झाल्यानंतर मानेला पण आपल्याला टॅप करूनच घ्यायचं आहे, कारण ते नीट व्यवस्थित बसेल. हे बघा मस्त लावून झालं आहे आपलं. तर नेक्स्ट स्टेप आपण पुढचे करूया. पूर्ण मानाला आणि फेसला टॅप करून लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण लिपस्टिक लावते. आधी आपण मॉइश्चरायझर लावून ते मऊ करून घेतलं, ते डायरेक्टली लिपस्टिक लावते. टॅप करूनच लावते, डायरेक्ट हे नाही करत, थोडंसं टॅप करून लावते. ही लिपस्टिक आहे ना मरून कलरची आहे. इथं हे दिसतं ना कॅमेरामध्ये कशी दिसते काय माहीत, कारण ही लिपस्टिक आहे मरून कलर आहे. कारण की माझी साडी पिंक कलर आहे, तर मी यूज केलं की मरून कलर. पिंक साडीवर पिंक चांगला नाही दिसणार म्हणून मी हे खरं कॅमेरामध्ये जरा वेगळंच दिसतंय. खरं हे लिपस्टिक मरून कलरची आहे. इथं ऑरेंज कलर दिसतंय. त्याच्यानंतर आपण टिकली लावून घेतले, चंद्रकोर, आणि नंतर आपण काजळ लावून घेतलं पटकन. आणि हे असं सिंपल लुक केलं आपण. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे आपण काय काय करतो ते. आता मी पहिले कानातले आधीचे काढून घेते आणि मस्तपैकी मोठे कानातले घालते. झुमके घालते, कारण की साडीवरती मोस्टली झुमके छान दिसतात. जास्त ज्वेलरी न घालता मोठे झुमके तुम्ही वेअर केला तरी इनफ आहे. ते झुमकेच आणि मंगळसूत्र असेल तर इनफ आहे. तुम्ही सिंदूर नाही लावलाय, डायरेक्टली आपलं एकदम सिंपल मेकअप करायचं आहे. तर मी आता हे पुढे झुमके घेते. हे जरा झुमके आहेत, मोठे आहेत, त्याच्यामुळे बाकीचं काही न यूज करता मी झुमके यूज करणार आहे. हे बघा एक वेगळाच लुक येतो. झुमके हे साडीवरती आणि ड्रेसवरती खूप छान दिसतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्त काही घालायचे नाही आहे, कारण की हे झुमके ह्याच्यावरती ग्रीन कलरचे आहेत, त्यामुळे हे पूर्ण सूट होतात. पिंक साडीवरती तुम्ही ग्रीन कलरची ज्वेलरी घालू शकता. तर पूर्ण मी ग्रीन माझ्याकडे ज्वेलरी अवेलेबल नाही आहे, तर झुमके होते मोठे तर एक वेगळा लुक येईल म्हणून मी झुमके ॲड केले ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण छोटे छोटे ॲक्सेसरीज यूज करणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं फर्स्ट आहे ते चोकर आहे ॲड करतोय. सिंपल चोकर आहे, सिंपल, आणि त्याच्यामध्ये स्टोन आहे ना ते पिंक आणि ग्रीनमध्ये आहे. तर सिंपल आपण चोकर यूज करतोय. आणि त्याच्यानंतर एक छोटंसं मंगळसूत्र. तर मी चोकर घेतला आहे. हे बघा मी सिंपल असं चोकर यूज करून घेतलं. त्याच्यानंतर आपण हे गळ्यातलं यूज नाही केलं, कारण की खूप आपल्याला हवी एकदम सिंपल लुक करायचं आहे. मी आधी बोललेली व्हिडिओमध्ये की मी हे यूज करेन, खरं मी नाही यूज केलं. डायरेक्ट मंगळसूत्र घेतलं. ह्याची लेंथ खूप आहे, त्यामुळे हे पण स्टोन आहेत ना पिंक आणि ग्रीनमध्येच आहे, त्यामुळे मी हे घेतलं. ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे. दोनच मी ज्वेलरी घातल्या, जास्त ज्वेलरी नाही घातल्या. हे खूपच मोठे आहे म्हणून मी काय करणार, हे बघा एवढं मोठं आहे, तर हे खूपच लॉंग वाटतंय मला. त्याच्यामुळे मी आता हे पाठीमागे थोडंसं गाठ मारून घेते आणि तो शॉर्ट करून घेते.
आणि खूप मोठं पण कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, साडीवरती खूप मोठं वाटतं. त्यामुळे मग मी ह्याला शॉर्ट करून म्हणजे पाठीमागे गाठ बांधून घेतली आणि ते असं छोटं केलं आहे बघा. खूप मोठं न करता छोटं केलं, म्हणजे आपण आपल्या ह्याच्यानुसार आपण छोटं मोठं करू शकतो. तर असं हे मोठं सिंपल केलं खालीपर्यंत, हे बघा. तर असं सिंपल, एकदम सिंपल लुक क्रिएट केलं. अशा प्रकारे तुम्ही पण एक सिंपल लुक क्रिएट करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपलं राहिलं आहेत काही गोष्टी, तर ते काय राहिलं मी तुम्हाला सांगते. खूपच छान लुक झालं. तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. ते काय आहे ते मी सांगते. तर आपले बांगड्या घालत आहे. तर बांगड्यामध्ये मी आता घालते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे मी. पहिला मी हे ॲड करणार आहे ग्रीन बांगड्या. त्याच्या ह्या गोल्डन बांगड्यामध्ये मी ग्रीन बांगड्या ॲड करते. आणि हे बघा अशा ग्रीन बांगड्या ॲड करते. तुम्हाला माहिती आहे, स्पेशल महाराष्ट्र लुकमध्ये किंवा लग्नामध्ये काही फंक्शन असू दे, तिथे ग्रीन बांगड्या हे कंपल्सरी आपण वेअर करतो प्रत्येक फंक्शनमध्ये. तर आपल्या ह्याच्यामध्ये ग्रीन बांगड्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी ग्रीन बांगड्या मिस नाही करू शकत, म्हणून मी ह्याच्यामध्ये ग्रीन बांगड्या यूज केल्या आहेत. जास्त यूज न करता थोड्याशा क्वांटिटीमध्ये म्हणजे यूज केलं. 4 ते 8 मध्ये यूज केलं आहे मी ह्याच्यामध्ये. इथं मी थोड्याशा बांगड्या हिरव्या आणि गोल्डन कलरच्या बांगड्या वेअर केल्या आणि नथ घालणार आहे. तर मग आपले लुक सिंपल लुक रेडी होईल. इयरिंग झालं, चोकर आणि मंगळसूत्र. आणि आता आपण नथ यूज करतो. तर नथ ऑप्शन नाही, कोणाला आवडलं तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचे नथ असतात ते तुम्ही वेअर करू शकता. तर माझ्याकडे हे महाराष्ट्रीयन पद्धतीची छोटी नथ आहे. खूप वर्ष झालं माझ्याकडे आणि मला आता मी हे वेअर केले, माझ्याकडे अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे मी सिंपल असा लुक क्रिएट केला आहे वटपौर्णिमेसाठी. असे सिंपल लुक तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. एकदम सिंपल आहे. कॅमेरामध्ये बघून बोलण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून हा जरा मोठा कॅमेरामध्ये बघून व्हिडिओ बनवायला आणि हे करायला बघून एक रेडी व्हायला वेळ लागतो. सिंपल असं तुम्ही सिंपल पटापटा पण तुम्ही 10 ते 20 अर्धा तासामध्ये चांगल्या प्रकारे ते 20 मिनटं लागतील तुम्ही पटकन रेडी होऊ शकता. तर अशा सिंपल मी लुक क्रिएट केला आहे. अशाकडे तुम्ही पण एक सिंपल लुक क्रिएट करू शकता. तर हा कसा वाटला हा सिंपल लुक. एकदम फास्ट आणि पटकन होणार आहे. तुम्ही ऑफिसला जात असेल ना तरी हा असा सिंपल लुक तुम्ही क्रिएट करू शकता. पटकन रेडी होऊ शकता आणि तुम्ही बाहेर असं सिंपल लुक मी बनवलं आहे. हेअरस्टाईल सिंपल आहे. कानातले मोठे घातले म्हणून मी हे दाखवलेलं व्हिडिओमध्ये. तर हे आपल्याला अडकवलं आहे कारण की जास्त ओव्हर होईल. एकदम सिंपल करायचं आहे आपल्याला. तर हे इयरिंग मोठे आहेत म्हणून इथे मी जास्त घातलं नाही, इथे छोटं घातलं. आणि हे छोटंसं मंगळसूत्र आणि हे कॉन्ट्रा ब्लाऊज घेतला आणि ह्याला हे मॅच होईल. आणि नथ घातली आणि टिकली आणि काजळ आणि दिसून टाकली काय नाही. आणि हे हिरव्या बांगड्यामध्ये हे आहे ना, हे तोडे आहेत. कसले तोडे आहेत माहीत नाही, खरं हे तोडे आहेत. आणि मग पूर्ण हिरव्या बांगड्या आहेत. महाराष्ट्रामध्ये हिरव्या बांगड्या खूप महत्त्वाच्या असतात म्हणून पूर्ण हिरवी घातली आणि त्यानंतर हे गोल घातलं. जास्त नाही घातलं, थोड्याशाच हिरव्या घातल्या. आणि पिन नाही केलं आहे, असं इकडे डायरेक्टली केलं आहे आणि असं सिंपल. हा
सिंपल गुढीपाडव्याला अशा प्रकारे तुम्ही सिंपल करू शकता. जास्त काही वेळ न करता तुमच्याकडे झुमके असतील तर झुमके घालून छोटंसं चोकर घालून आणि हे वस्त्र घातलं की इनफ आहे. की प्रत्येक टायमाला जास्त ज्वेलरी न घालता छोटी मिनिमल ज्वेलरीमध्ये पण तुम्ही अशा प्रकारे लूक तयार करू शकता. तुमच्याकडे नथ वेगळ्या प्रकारची असेल तर ती घालून, ही माझी मोत्यांची नथ आहे ऑलरेडी, तर मी मोत्यांची नथ घातली. तुमच्याकडे कोणती नथ असेल तर ती घालू शकता. तर अशा प्रकारे सिंपल लूक केलं आणि हेअरस्टाईल पण यूज केलं. कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि सिंपल आहे, मी लवकर व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही इयरिंग मोठे घातले ना तर ज्वेलरी जास्त घातले तर चालेल, आणि इयरिंग छोटे घातले ना तर ज्वेलरी 2-3 लेअर केलं किंवा 2 लेअरमध्ये पण मोठे मोठे असतील तुमच्याकडे तर ज्वेलरी घातले तर खूप उठून दिसेल. तर मी इयरिंग मोठे घातलेत म्हणून मी ज्वेलरी जास्त ॲड नाही केली, तर सिंपल ज्वेलरी ॲड केली. आणि सगळे ह्याच्यामध्येच येतं मोठ्यामध्ये. इथे पण मोठी आहे, इथे पण मोठी आहे, आणि इथे पण आहे, आणि इथे पण आहे. पूर्ण म्हणजे महाराष्ट्र लुकमध्येच येतं. पण सिंपल आहे आणि ही हेअरस्टाईल यूज केली, बर्न करून केली आहे. चला मग आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.